नमस्कार मंडळी. मॅगीचं नाव ऐकलं की आपल्याला वाटतं की तिखट चटपटीत मॅगी कोणीतरी बनवून दिली तर मन अगदी खुश होऊन जाईल. तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी चिली गार्लिक मॅगी. सिंपल मॅगीला आज आपण चटपटीत चटकदार बनवणार आहोत. तेही घरच्या घरी. गार्लिकचा स्वाद आणि तिखटपणा कसा प्रॉपर आणि छान होईल. नूडल्स अजिबात तुटलेले होणार नाहीत. मॅगी कशी बनवली आहे रेसिपी व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. साहित्यामध्ये रफली चॉप करून घेतलेला एक कांदा, शिमला मिरची, गाजर, एक हिरवी मिरची, धना जिरा पूड, लाल तिखट, 2 मॅगीची पॅकेटं घेतलेली आहेत आणि भरपूर असा लसूण कट करून घेतलेला आहे. इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं. तेल गरम झालं चांगलं कडकडीत की यामध्ये रफली चॉप करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा घातल्यानंतर थोडासा क्रंची होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा. फार काही मसाले एकदम जास्त भाजायची गरज नाही आहे भाज्या पण, कारण थोडा क्रंचीनेस मॅगीमध्ये या भाज्यांचा खूप छान लागतो. थोडासा कांदा मऊसर होईपर्यंत भाजून घेऊयात. या पद्धतीने थोडासा कांदा मऊसर झाला की लगेचच घालून घेऊयात गाजर, शिमला मिरची आणि तिखटासाठी एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती. सगळ्या भाज्या अशा थोड्या टॉस करून घ्यायच्या आहेत. थोडासा क्रंचीनेस त्यामध्ये आला की आपण यांना परतनं थांबवणार आहोत. अगदी थोडासा, जास्त नाही. या पद्धतीने अजून मी इथे ज्या भाज्या वापरल्यात त्याच वापरायची गरज नाही. तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता. चला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून थोड्याशा क्रंचीनेस या भाज्यांना आलेला आहे. यामध्ये घालून घेऊयात पाणी. आता यामध्ये पाणी किती घालायचं तर 2 कप इतकं पाणी घालायचं, कारण आपण मॅगीची 2 पॅकेटं घेतलेली आहेत. जास्त पाणी घातलं तर नूडल्स अगदीच गळून जातात, मऊसर होतात. त्यामुळे 2 कप पाणी यासाठी बरोबर आहे. कॉफी मग असतात ते 2 कप मी इथे घातलेले आहेत. 2 कप पाणी घातल्यानंतर असे 2 मॅगीचे सॅचेट होते ते मी काढले, यामध्ये घालून घेतले. अक्केच घातलेत कारण असे अक्केच नूडल्स खायला मस्त लागतात आणि खाताही येतात व्यवस्थित. तुटलेली मॅगी एवढी व्यवस्थित चांगली दिसत नाही. अशी 2 सॅचेट घालून घेतली मी मॅगीची. वरून घातला हा मसाला, मॅगी मसाला, जो मॅगी मसाल्याच्या पॅकेटमध्ये येतो तो. आता तुम्ही म्हणाल जी धना जिरा पावडर, लाल तिखट घेतले ते कुठे घातलं? चला ना, पुढे दाखवणारच आहे. गार्लिक मॅगी आहे, तडका अगदी गार्लिकचा चरचरीत करायचा आहे आपल्याला. पाकिटं घालून घेतल्यानंतर मॅगी झाकण लावून शिजवून घ्यायची. जास्त पाणी घातलं तर झाकण लावल्यावर उतू येतं, त्यामुळे कमीच पाणी वापरायचं. इथं 2 कप पाणी पुरेसं आहे. आता हा तडका प्रिपेअर करूयात. त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल आणि भरपूर असा कट केलेला लसूण घातला. लसूण घातल्यानंतर 1 चमचा बटर घातलं. बटर अगदी ऑप्शनल आहे, परंतु गार्लिकला टेस्ट खूप छान देतं म्हणून मी माझ्याकडं होतं म्हणून वापरलेलं आहे. नसेल तर तेलात लसूण असा छान चरचरीत भाजून घ्यायचा. बारीक गॅसवरती. लसूण जेवढा छान भाजाल तेवढा या मॅगीमध्ये खाताना त्याचा क्रंचीनेस खूप छान येतो. व्यवस्थित असा लसूण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात. पहा या पद्धतीने. एकदा का तुम्ही ही गार्लिक मॅगी मुलांना बनवून दिली तर परत परत सतत याच मॅगीची डिमांड करतील. एवढी सुंदर आणि छान होते. गार्लिकचा तडका खूप छान लागतो या मॅगीत. असं या पद्धतीने भाजून घ्यायचं. गोल्डन ब्राऊन होईल तेवढा लसूण आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. पहा आता रंग बदलला की गॅस बंद करायचा. हे मिश्रण आहे ते अगदी थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग लाल तिखट, हळद आणि थोडीशी धनाजिरा पावडर घालायची. गरम आहे तोवरच घातलं तर सगळे कोरडे मसाले जळले जातील. त्यामुळे थोडंसं थंड झालं की घालून घ्यायचं. पुरेपूर थंड होऊ द्यायचं नाही. थोडंसं थंड झालं की घातलं की पहा किती छान रंग आलेला आहे. रंगही सुरेख आलेला आहे आणि खाताना टेस्ट ही अप्रतिम लागते. चला आता हे बाजूला ठेवून देऊया. तडका तर प्रिपेअर झाला आहे, किती सुंदर दिसतोय. मीठ मी मॅगी शिजवताना थोडंसं घातलं आहे, ते दाखवायचं स्किप झालं.
तुम्ही मॅगी शिजवताना थोडंसं मीठ आठवणीने घाला, म्हणजे चव खूप छान येते. बघा मॅगी नूडल्स किती छान शिजलेत. गॅस मीडियम गॅसवरती झाकण लावून असे शिजवले की मस्त शिजले जातात या पद्धतीचे. हे पहा. याच पद्धतीचे शिजलेले हवेत. बाहेर मॉलमध्ये वगैरे मॅगी मिळते तेव्हा नूडल्स बिना तोडता असेच घातलेले असतात, त्यामुळे असे अखंड दिसतात आणि खाताना त्याची चवही अप्रतिम लागते. पहा मस्त शिजलेले आहेत. पाणी आपलं अजिबात जास्त झालेलं नाही आहे. तडकाही थंड झाल्यानंतर किती रंग सुरेख आलाय त्याचा पहा. मस्त. चला प्लेटिंग करून दाखवते. नेहमीप्रमाणे एक प्लेट घेतली. पहा अगदी सुट्टी आणि मस्त अशी एक ना एक मॅगी छान दिसते. कलर मॅगी मसाल्याचा तेवढा आलेला आहे. वरून घालणार आहोत तडका आपण प्रिपेअर केलेला. सगळी मॅगी मी या ठिकाणी काढून घेणार आहे ताटामध्ये. पहा किती मस्त नूडल्स झालेले आहेत. अजिबात पाणी जास्तीचं झालेलं नाही आहे, कमी पडलेलं नाही आहे, अगदी प्रॉपर शिजलेले आहेत. कॉफीचा मोठा मग असतो तेवढं 2 कपच पाणी घालायचं. 1 पॅकेट असेल तर 1 पॅकेट घालायचं आणि मीडियम गॅसवरती मॅगी झाकण लावून शिजवून घ्यायची, म्हणजे तिचा पोटाला त्रासही होत नाही आणि खायला छानही लागते. त्यामुळे मॅगी शिजवताना ही टिप्सही नक्की लक्षात ठेवा. पहा गरमागरम मॅगी, त्याच्यावरती गार्लिकचा तडका. आहा, अजून काय हवं ना. खूप टेस्टी बनतं. एकदा नक्की करून पहा. वरून घालूयात प्रिपेअर केलेला तडका. तडक्याला रंग बेडगी मिरचीमुळे किती सुरेख आलेला आहे. असाच यायला पाहिजे रंग. आता हा तडका तुम्ही उरला तर फेकून नका देऊ. यापासून गार्लिक राईस, गार्लिक ब्रेड किंवा चपातीवरतीही स्प्राईड करून तुम्ही खाऊ शकता. खूप सुंदर लागतं. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि अशाच नवीन युनिक रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. जाता जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं जरूर करून जावा. बाय बाय.